काल आपण निफ्टी व बँक निफ्टीबद्दल जे आपले मत व्यक्त केले होते की जे इंट्राडे साठीचे आपले लेवल असतील ते जर ब्रेक केले तर निफ्टी खाली येऊ शकते. तसेच बँक निफ्टीबद्दल देखील सांगितले होते की बँक निफ्टी खाली येऊन पुन्हा रिकवर होऊ शकते. अशा प्रकारे आपण एक अंदाज व्यक्त केला होता आणि तो अंदाज 90 ते 95% असा बरोबर ठरलेला आहे. ते आहे सर्व गोष्टी आपण आज बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वेलकम सर्व मित्रांचे आपल्या जी की मराठी शेअर मार्केट चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आधी निफ्टी व बँक निफ्टीचे हे मार्केट आउटलुक, तसेच आजचे म्हणजे 6 फेब्रुवारीचे आपले निफ्टी व बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, तसेच काल निफ्टी निफ्टी व बँक निफ्टीची विकली एक्सपायरी होती. जर का कोणी काही ट्रेड केला असेल आपल्या सपोर्ट व रेजिस्टन्सच्या आधारावर तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर आता आपल्या निफ्टीच्या चार्टवरती जाऊया. तसेच आता आपण आलेलो आहे निफ्टीच्या चार्टवरती. तिथे बघू शकता काल मित्रांनो निफ्टीची विकली एक्सपायरी होती काल आणि आपण आपले लेवल सांगितलेल्या होत्या इंट्राडेसाठीच्या. त्या लेवल आपण आधी बघून घेऊया. तर पहिले आपण सपोर्ट सांगितलेला होता 23,630 हा सपोर्ट सांगितलेला होता. त्याच्यावर नंतर दुसरा सपोर्ट 23,550 आणि तिसरा सपोर्ट होता 23,465चा. हे आपले सपोर्ट सांगितलेले होते इंट्राडे लेवलसाठी. तर तुम्ही इथे बघू शकता 23,000 निफ्टी तर पहिल्याच कॅन्डलपासून खाली आलेली होती. 9:15ची कॅन्डल आहे, तुम्ही बघू शकता. जिचा ओपन होता 23,766, हाय होता 23,771, लो होता 23,687 आणि क्लोजिंग दिलेली आहे 23,696ला क्लोजिंग दिलेली आहे. आणि नंतर आपण आपलं फर्स्ट सपोर्ट जो होता, पहिला सपोर्ट जो होता तो सांगितलेला होता. इथे बघू शकता 23,630. तिथून निफ्टी खाली दुसऱ्या सपोर्टपर्यंत येऊ शकते. तर इथे ही कॅन्डल बघा, 15 मिनिटाचे कॅन्डल चार्ट आहे मित्रांनो. 11 वाजल्याची कॅन्डल आहे. तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो तिथे आपण बघू शकतो ही 11 वाजल्याची कॅन्डल आहे. दिनांक 6 फेब्रुवारीची कॅन्डल आहे 11 वाजल्याची. आपला जो सपोर्ट होता 23,630 तिथून ब्रेक केलेला आहे आणि निफ्टी खालती आलेली आहे. लो केलेला आहे निफ्टीने. ते बघू शकता ही 6 फेब्रुवारीची 14 वाजून 30 मिनिटाची कॅन्डल आहे, जिचा लो आहे 23,556चा लो आहे. म्हणजे मित्रांनो इथून 23,630 पासून आपला सेकंड सपोर्ट जो होता त्या सपोर्टला बरोबर इथे निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 23,550चा आपण दुसरा सपोर्ट सांगितलेला होता आणि तिथून सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा निफ्टी आपल्या 23,630 हा जो आपला पहिला सपोर्ट होता तिथपर्यंत आलेली आहे. तसेच बँक निफ्टीमध्ये देखील आपण बघूया आपले सपोर्ट कालचे जे आपण दिले होते ते बघूया. निफ्टी बँकमध्ये देखील इथे बघू शकता 9:15 मिनिटाची कॅन्डल आहे. 9 वाजून 15 मिनिटाची, जिचा ओपन होता 50,488, हाय होता 50,525, लो होता 50,276 आणि क्लोजिंग दिलेली आहे 50,287ची. तर मित्रांनो आपण आधीच इथे वरती रेजिस्टन्स जो दिला होता तो 50,521चा रेजिस्टन्स दिला होता, तुम्ही इथे बघू शकता. त्याच्या खालती सपोर्ट आपण सांगितलेला होता 50,264 आणि दुसरा सपोर्ट सांगितलेला होता 49,941 हा आपण दुसरा सपोर्ट सांगितलेला होता मित्रांनो. त्याप्रमाणेच ते निफ्टीमध्ये देखील आपण जे सांगितलेलं होतं त्याप्रमाणे आपला अंदाज व्यक्त केलेला होता निफ्टीबद्दलचा की तो लेवल आपला पहिला सपोर्ट ब्रेक करून खाली येऊ शकते. त्याप्रमाणे तिने खाली आले आहे. निफ्टी बँकमध्ये देखील आपण सांगितलेलं की हा आपला पहिला सपोर्ट आहे, हा ब्रेक केला तर खाली येणार निफ्टी बँक आणि तिथून पुन्हा एकदा सपोर्ट घेऊन वरती जाणार. तर आपले अंदाजे 90 ते 95% असे खरे ठरलेले आहेत, हे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. चला तर आजचे आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स का असणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी इंट्राडे लेवलसाठी ते आज आपण बघूया मित्रांनो. आता आपण आलेलो आहे निफ्टीच्या चार्टवरती इकडे. तर आज असा एक अंदाज आहे की मित्रांनो जो आपला सपोर्ट आहे हा 23,630चा हा आता थोडासा वर जाऊ शकतो आजच्या निफ्टी 50ला आणि पुन्हा एकदा खाली येऊ शकतो. 23,550ची लेवल देखील आज ब्रेक होऊ शकते आणि 23,465 हा जो सपोर्ट आहे तिथपर्यंत आज निफ्टी येऊ शकते मित्रांनो. हे लक्षात घ्या आणि तसा ट्रेड करा मित्रांनो. पहिला सपोर्ट आपला आहे आजचा 23,550चा आणि दुसरा सपोर्ट आहे 23,465चा. याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता मित्रांनो. तसंच निफ्टी बँकमध्ये देखील आपण बघूया सपोर्ट आणि रेजिस्टन्स का असणार आहे आजच्या दिवशी दिनांक 7 फेब्रुवारीला.
तिथे बघू शकता आज जो सपोर्ट आहे तो 50,264 हा एक पहिला सपोर्ट आहे. दुसरा सपोर्ट आहे 49,940चा हा सपोर्ट आणि वरती रेजिस्टन्स बनत आहे 50,521चा. याचा देखील एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. आणि आज बँक निफ्टी शक्य आहे की वरती जाण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. जो आपला रेजिस्टन्स आहे ते बघू शकता. जो आपला रेजिस्टन्स आहे 50,520चा हा आज ब्रेक होण्याची खूप शक्यता आहे. निफ्टी बँक ही 50,521च्या वरती जाण्याची शक्यता आहे, हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. पाहिजे तर याचा देखील एक स्क्रीनशॉट काढून घ्या. पहिला आपला सपोर्ट आहे 50,264, दुसरा सपोर्ट 49,940 आणि वर रेजिस्टन्स आहे 50,520चा, जो आजच्या दिवशी ब्रेक होण्याची खूप शक्यता आहे. तसेच मी तुम्हाला एक इंट्राडे साठीचा स्टॉक सांगत आहे मित्रांनो, त्याच्या लेवल देखील सांगत आहे. आजचा आपला इंट्राडेचा स्टॉक जो आहे तो आहे कोटक बँक मित्रांनो. कोटक बँकमध्ये आपला जो सपोर्ट असणार आहे 1904 हा एक सपोर्ट लेवल असणार आहे इंट्राडे ट्रेडिंगसाठीचा आणि वर रेजिस्टन्स असणार आहे 1916. तर मित्रांनो 1916च्या वरती जेव्हा आपल्याला 15 मिनिटाची कॅन्डल ही क्लोजिंग देईल तेव्हा आपण इथे 1916ला कोटक बँक हा बायसाठी घेऊ शकता इंट्राडेसाठीचा. आणि 1904च्या खाली जेव्हा आपल्याला ब्रेक होईल इथे लेवल 1904ला जेव्हा ब्रेक होईल, क्लोजिंग मिळेल आपल्याला 1904च्या खाली 15 मिनिटाची कॅन्डलने, तेव्हा आपण इथे 1904ला काय करू शकता, कोटक बँक हा सेलसाठी इंट्राडेसाठीचा स्टॉक घेऊ शकता. तसेच मित्रांनो इथे मी तुम्हाला फक्त आपले एज्युकेशन पर्पजसाठी जे काही आहे ते सांगत आहे. आपले जे सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल आहेत ते फक्त सांगत आहे. जी काही गुंतवणूक करायची आहे ती तुम्हाला आपल्या जबाबदारीवर करायची आहे. मी ते फक्त माझे शेअर मार्केटबद्दलचे मत व्यक्त करत आहे. इथे कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत नाही मित्रांनो. तसेच व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या आधीचे देखील व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्की बघा की आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशाप्रकारे काम करत आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि चॅनल आवडल्यास खूप खूप सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.